मोठं सुरुवात देण्यासाठी नाही रे आली माझ्यावरती काय दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे ते फक्त मलाच माहिती आहे दादा ही तुझी बहीण तुझ्या घरचं अन्नधान्य घेण्यासाठी नाही का तुझं सोनं चांदी नाही रे तुझ्या घरचा मला कुठलाही पाहुणचार नको आज माझ्यावरती काय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते फक्त मलाच माहिती आहे दादा काय सांगू रे तुला मी सारखी तुझी वाट पाहत होती रे मला वाटायचं रे या वाटेने येईल का माझा मग या दिसेल का माझा दादा दादा तुझी सारखी वाट पाहत होती रे माझ्यावरती पण तुझी वाट बघत होतो का ताई दादा काय सांग ना मला तुझ्या जीवनातल्या काहीतरी गोष्टी सांग मला तेव्हाच मला कळेल ना दादा मी तुझी कशी वाट पाहत होती वाटी पाहुणे दादा वाट पाहताना शिकले रे माझे देह शिरून गेला मला शक्ती राहिली नाही रे दादा माझा ताई ते आहे ना तुझ्या पाठीशी प्रत्येक बहिणीचं हेच म्हणणं असतं की देवा मला भारत जन्माला घालत असेल ना माझ्या पाठी राखा मला एक तरी भाऊ दे तो कसा कसे ना रुडा खुडा पांगडा का होईना तो तू माझा पाठी राखा असेल साहेब मी लोकांना सांगेल की माझ्या दादांना मी सांगेल माझ्यावरती कुठलाही अन्याय झाला ना तर माझ्या भावाला सांगेल मी तर तिला भावाचा आसरा असतो म्हणून मग ती काय मला जन्माला घालत असेल तर मला एक भाऊ दे दादा म्हणून या बहिणीची आस तुझ्याकडे लागली होती रे म्हणून वाट पाहुणे नेत्री सिनली माझी काया आई बापाच्या पाठी मजला नाही याला भेटायक साग बहिणी ती माया विसरली भावकाया बहिणी ती माया विसरली भावकाया
सकाळी सकाळी रामाच्या पायी भरणारं स्वप्न म्हणजे एक खरं. पण तुम्हाला विश्वास नव्हता. मला वाटायचं नाही ग, या जगातल्या भावासारखा माझा भाऊ नाही. माझा दादा प्रेमकर्ता नाही. दादा, जगातलं स्वप्न साकार झालं नाही. माझं स्वप्न तर साकार करणार नाही सारी. दादा, मला बंद पडलं. हे खरं आहे.